गोपाल कुमार हरे। जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. मस्त. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा. सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची. श्री गुरुचरण सरोज रजनिज मन मुकुरु सुधारी. बरनम रघुबर विमल जसो जोदायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बलबुद्धि विद्या देवु मोहि हरऊ कलेस विकार. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा. पुरतोर मारुते यस्य तं वंदे रघुनंदनम. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेम सुख विठाला विठाला पंढरीच्या देवराया. पंढरीच्या पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत. आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा जन्म कसा सोन्याचा होतो, जन्म कसा सार्थकी लावता येतो आणि कोणी जन्म सोन्याचा केलाय या गोष्टीचं चिंतन सांगणारा प्रसिद्ध अभंग आहे. आपण या 11 वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये त्याचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा पुर्यार आहे आपल्या या अस्ताने नावाचे गावी गेल्या 155 वर्षापासून शताब्दी श्रीराम मंदिर शताब्दी महोत्सव म्हणजे आपल्या गावातलं जे मंदिर आहे त्याला 100 वर्ष पूर्ण होऊन गेलेत. 155 वर्षाचा सप्ताह आहे आणि असा जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे असा जुना हा सप्ताह आहे. जसं भगवान जुना आहे तसा जुना आपला 155 वर्षाचा हा श्रीराम मंदिर शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह 16 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
आपल्या आस्थाने गावाला रुजू झाला आहे आणि त्यातल्या आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन आमच्यापर्यंत आलेली आमचे गुरुबंधू सोमसिंग महाराज राजपूत आम्ही एका पाठाला पैठणला महाराजांकडे रत्नाजी महाराज नवले कृष्णाजी महाराज नवले यांच्याकडे 5-6 वर्ष बरोबर होतो. ते शिक्षक झाले, आम्ही कीर्तनकार झालो. पण अगदी माझ्यानंतर महाराज बरेच दिवसांना आले होते. पण आमचे जिवलग मित्र आणि त्यांनी आग्रह केला होता मागच्या वर्षी मोठा सप्ताह आमच्या गावी आहे आणि तुम्हाला एक तारीख बाबा आमची घ्यावी लागेल. असं एक अट्टहास निर्माण झाला आणि गेल्याच वर्षी ही तारीख माझ्या डायरीमध्ये आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं मला प्राप्त झालेली आहे. आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी घेतलं आहे श्री सोपान सुदाम देवरे, संदीप नरसिंग देवरे या दोघा जणांनी आजच्या कीर्तनाचं सौजन्य घेतलेलं आहे. आजचे अन्नदाते पण पत्रकेला त्यांची नावं आहेत. या सगळ्या आस्थाने गावचे आपण सगळी भूमिपुत्र या सगळ्यांच्या वतीनं परंपरेनं हा 155 वर्षापासून आपण प्रभू रामचंद्राच्या मंदिर फार गोड मंदिर आहे. मंदिरातल्या मूर्तीकडे पाहतच राहावं वाटतं. अयोध्येचा राम कुठे तर तो आस्थाने गावालाच आहे. इतकं सुंदर मंदिर आहे आणि म्हणून अगदी त्या आस्थाने गावाच्या या राम मंदिराच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं आपण सगळ्या ग्रामस्थांनी तरुणांनी आग्रह केला आणि ही सेवा आमच्या पदरामध्ये पडलेली आहे. कीर्तन साथीला अगदी गोड गुणीजन आपण उपस्थित केलेले आहेत. महाराष्ट्राचा लाडका आवाज प्रसिद्ध चालीचे गायक आमचे रवी महाराज पवार ज्यांचा अतिशय आपल्या जवळ खायदे आहे 15-20 किलोमीटर असेल इथून अंदाजे. त्या खायद्याला महाराजांचा जन्म झाला. पण आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रामध्ये ज्ञानोबारांच्या आशीर्वादानं महाराजांचा आवाज खूप गोड आहे. तान म्हणावी, सरगम म्हणावे पहिल्या चालीमध्ये तर ते रवी महाराजांनी म्हणावे. प्रमाणाच्या चाली त्यांच्या खूप गाजलेल्या आहेत. कीर्तनातली पहिली चाल महाराष्ट्रामध्ये त्यांची खूप गाजलेली आहे आणि त्या संबंधातून आपण सगळ्यांनी आपल्याच भागातलं वैभव अगदी खानदेशाचं वैभव म्हणायला काही हरकत नाही असे आमचे रवी महाराज पवार यांना आपण बोलवलंय व 8 दिवस आपण त्यांचं गायन या ठिकाणी श्रवण करणार आहोत. रवी महाराजांना वंदन. त्यांच्या शेजारी माझे गुरुवर्य म्हणजे आमचे वैकुंठवासी विठ्ठल महाराज घोले ज्यांचं नाव घ्यायचं म्हटलं तरी गुरुवर्य लावावं लागतं असे आमचे घोले महाराजांच्या नावाचे विठ्ठल महाराज घोले. मला आनंद वाटला. मी बाबांच्याकडे ज्ञानेश्वरी ऐकायचो. बाबांचे कपडे धुवायचं काम होतं माझ्याकडे घोले बाबांचं आणि कपडे धुता धुता बाबांचा आशीर्वाद लागला म्हणून मी कीर्तनकार झालो. पण अगदी आमचे विठ्ठल महाराज घोले आमच्या गुरुवर्यांचं तुमचं नाव आहे, गोड आवाज आहे, चांगलीच चाल गायली. घोले महाराजांना वंदन. माऊली आहेत आमचे मला माहिती आहे ना भास्कर महाराज आहेत, माऊली आहेत, सगळे आपण माऊली महाराज आपण ही सगळी आपलीच नाही विद्यार्थी प्रकाश महाराजांच्या संस्थेतली छोटी मोठी बालगोपाळ साधक टाळकरी मंडळी आहेत त्यांना वंदन. महाराष्ट्राचे या भागाचे लोकप्रिय मालेगाव म्हटलं आणि पखवाजाचं नाव घेतलं की सचिन महाराजांचं नाव समोर येणार. महाराष्ट्रामध्ये इंदोरीकर बाबा, साखरे महाराज, ढोक महाराज सगळे कीर्तनकार ज्यांच्यावरती प्रेम करतात आणि अतिशय गोड कायम हसत राहतात आमचे सचिन महाराज. गोड वाजवतात, स्वभाव गोड आहे, वाजवणं गोड आहे. सगळ्या कीर्तनकाराला त्यांनी आम्हाला इकडे आणलेलं आहे. त्यांच्या गावातही आमची कीर्तन सेवा झालेली आहे. असे आमचे सचिन महाराज ह्यावेळी अतिशय गोड नांदेड भागामध्ये व महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पखवाजाचा बोलबाला आहे, लगीचा बाज ही स्पष्टता आहे. आणि जशी एखादी सुगरणबाई बाजीमध्ये जेवढं पाहिजे तेवढं मीठ टाकते तसं पखवाजातला सुगरण म्हणजे सचिन महाराज. जेवढं लागतं तेवढं वादन देतात. असे गोड वादन आमचे सचिन महाराज त्यांची संस्था आहे. त्यांना पण माझं वंदन. ज्यांच्या सौजन्यातून ज्यांच्या नियोजनातून इथं पारायणाची व्यवस्था आहे. अगदी ज्यांना आपण साधू म्हणता असे आमचे शशिकांत महाराज पूजनीय आहेत. गाथा पारायण, ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथामूर्ती त्यांना आपण म्हणतोय. शशिकांत बाबांना वंदन. त्यांच्या शेजारी आमचे गुरुबंधू हरिभक्त पारायण प्रवीण बाबा आहेत, तुम्हाला माझं वंदन. बसलेल्यापैकी सरपंच आहेत गावाचे. आता सगळ्यांची नावं काही माहिती नाहीत, आल्यापासून सेवा करतायत. गावातील सगळी तरुण मंडळी अगदी फार गोड. अगदी रामाचं मंदिर जसं उभं राहिलं तशी प्रतिकात्मक पुतळा, प्रभू रामचंद्राचा पुतळा, असं वाटतं की गावच राममय झालेलं आहे. त्यामुळे अगदी या सगळ्या गावाला तरुणांना धन्यवाद देतो. खूप आग्रहपूर्वक ही तारीख मला दिली गेली आणि कालचे बाळू महाराज बी माझ्यामुळंच आले, ते येत नव्हते. त्यांची परिस्थिती येण्यासारखी नव्हती, त्यांना तारीखच देण्यात आली नव्हती. मला सोमसिंगनी फोन केला होता पण ते मला वाटलं तुम्ही घेतली तारीख. त्यांची कोणीतरी मालेगाव तिकडचे आपल्या धुळ्याकडे एक महाराज आहेत माऊली महाराज, त्यांनी तारीख घेतली पण संपर्क त्यांच्याशी झाला नाही. योगायोगानं ते काही यायला तयार नव्हते. तर मी खूप फोन केले त्यांना, म्हटलं बाळू महाराज असं काही करू नका, गाव चांगलं आहे, पहिलाच दिवस आहे, सप्ताहाचा भव्य दिव्य कार्यक्रम आखला आणि तुम्ही पहिल्याच दिवशी नाही गेले तर तरुणांचा मूड जाईल, त्यांच्या कार्यक्रम करण्याचा उत्साह निघून जाईल. आणि मग त्यांनी ती मागणी मान्य केली आणि अगदी त्या संबंधातून आपल्या सगळ्यांच्या प्रेमाखातीर सोमसिंग महाराजांनी काल मला 51 फोन लावले बघा.
एकट्या गाड्याने एका दिवसात आज तर लावले पण कान बाबा ते आले पाहिजे बरं, बाबा ते आले पाहिजे बरं. अरे गुरुबंधू आहेत पण अगदी या सगळ्यांच्या संबंधातून बरेच दिवसापासून आपण हा सप्त्याचं नियोजन करताय. भरपूर समाज आहे, भव्य दिव्य सोहळा आपण साजरा करताय. सिस्टीम अतिशय चांगली आहे, छान आवाज दिलाय, त्यांनाही धन्यवाद. शूटिंग करणारे आहेत त्यांनाही धन्यवाद. भालदार चोपदार विनेकरी सगळी ग्रामस्थ मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, सगळ्या बहिणी, आपण सगळी तरुण मंडळी, गावातील ज्येष्ठ मंडळी ज्यांनी या 155 वर्षाच्या सप्ताहाला इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, ज्यांनी हा रोपटं लावला असेल 155 रामाच्या मंदिराचं सप्ताहाचं, त्या सगळ्या जुन्या मंडळीला वंदन, तरुणांना वंदन. आणि सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. आपल्या अभंगाला आल्यापासून त्या आमच्या बहिणी स्वागत करतायत, त्यांनाही धन्यवाद. माझ्या संगतीत गणेश महाराज आहेत, त्यांना धन्यवाद. सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. 11ला म्हणजे 11ला आपलं कीर्तन बोलण्यासहित संपलेलं असेल, तुमच्या सूचनेसहित. हो, मी 11ला 10 मिनिटं असतानाच थांबणार. 10 मिनिटात तुमची बोलणं चाल काय असेल ते होईल आणि 11 वाजता कीर्तन संपेल. तंतोतंत वेळेत एकही मिनिटं मागं पुढं होणार नाही. फक्त एक काम करा, हातानं टाळी काही वाजू नका. समजलं. हा, हाताने टाळी वाजवा, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणत जा. जरा जोरात वाजा. हाताने टाळी वाजवायची, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आणि 11 वाजेपर्यंत सर्वांगाचे कान करून ऐकायचं. विठ्ठल विठ्ठल. आपण सगळेजण 155 वर्षापासून हा सप्ताह ठेवताय, चालू करताय, त्याला प्रयत्नपूर्वक वर्गणी देताय, पंक्ती घालताय. एवढा छान तुम्ही सप्ताह करता. तो सप्ताह शिकण्यासाठी असतो. पण आपण तुकोबारांचा अभंग घेतलाय, जन्म कसा सोन्याचा होतो, जन्म कसा सार्थकी लागतो. मृत्यू लोकामध्ये 3 जन्म आहेत असतानेकर. 1 तुमचा माझा जन्म, 2 साधूचा जन्म आणि 3 देवाचा जन्म. आपण रामप्रभूला जन्माला आणतो रामनवमीच्या दिवशी, बरं का, रामनवमीला, बरं का. अयोनी संभव प्रगटला हा राघव. जे आपण प्रभू रामचंद्राचाही जन्म करतो. गोकुळाष्टमीला कृष्णाचा जन्म करतो. ऐका, वामन जयंतीला वामन भगवंताचा जन्म करतो. मत्स्य, कूर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरीकाक्ष, माधव, मधुसूदन, पद्मनाभ, सहस्राक्ष, वनमाली, हलायुध असे हजारो अंशात्मक अवतार आहेत देवाचे. सगळे सांगायला वेळ पुरणार नाही. म्हणजे देवाचा एक जन्म साजरा केला जातो, बरं का. 2 नंबर साधूचा एक जन्म साजरा केला जातो. ज्ञानोबाराय जन्माला आले, तुकोबाराय जन्माला आले, नाथ महाराज जन्माला आले, आपल्या भागात एखादे साधू जन्माला आले, बहिणाबाई जन्माला आले. अर्थ काय, संत जन्माला येतात म्हणजे देवही जन्माला येतो, साधू पण जन्माला येतात आणि तुमचा माझा पण जन्म आहे. पण देवाचा जन्म सोन्याचा झालेला आहे, तो देव आहे. साधूनं मात्र जन्म सोन्याचा केलाय आणि तुमचा माझा जन्म सोन्याचा होण्यासाठी मिळालाय. भाषा बघा, कळते का. आपला जो जन्म आहे ना, तो टाइमपास म्हणून नाही, मजा म्हणून नाही, तो आपल्याला संधीचं सोनं करण्यासाठी मिळालेला आहे. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. फार गोड शब्द आहेत हा. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. कि भज मन नारायण, कि भज मन नारायण. उगीच मिळालेला नाही जन्म, टाइमपास नाही जन्म, मजा नाही जन्म, संधीचं सोनं करण्यासाठी मिळालं. लक्षात ठेवा, बालपण नावाची संधी आहे तर संस्कार केले पाहिजे. तरुणपण नावाची संधी आहे, त्याग केला पाहिजे. म्हातारपण नावाची संधी आहे, भजन केलं पाहिजे. बालपणामध्ये आपल्या पोरांना संस्कार दिले पाहिजे. प्रत्येक आईनं आपलं बाळ करंगवीला धरून रामप्रभूच्या मंदिरात, मारुतीरायाच्या मंदिरात आणलं पाहिजे. त्याचं कारण का, माझ्याकडे बघा. बालपणात जर तुम्ही तुमच्या पोरांना गंध लावला, बालपणात जर त्याची करंगुळी धरली, तरच मग तो भविष्यात रवी महाराज होऊ शकतो, अक्रूर महाराज होऊ शकतो, सचिन महाराज होऊ शकतो. हे पोरं आहेत ना, हे एखाद्या वेळेला मोठे कीर्तनकार नाही झाले तरी गळ्यातली माळ काढणार नाहीत का. बालपणामध्ये त्यांना संस्कार मिळाले. बालपणामध्ये संस्कार फार गरजेचे असतात. राष्ट्रमाता जिजाऊ नावाची माता जन्माला आली, तिनं आपल्या शिवबा राजाला बालपणामध्ये संस्कार दिले. ते बघ, तानाजी हवाय, पाळण्यामध्ये शिकवायची ती माय. हे शिवबा, मला स्वराज्य पाहिजे, मला स्वतःचा हत्ती पाहिजे, स्वतःचं सिंहासन पाहिजे, स्वतःचं राज्य पाहिजे, गाईचं रक्षण झालं पाहिजे. हो, अफजल खान म्हणजे
काय म्हणते आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही 4 सत्ता विरोधात असताना पाळण्यामध्ये झोके देताना राष्ट्रमाताची जाऊ आपल्या बाळाला संस्कार देते. शिवाजी महाराज घडले. बालपणामध्ये संस्कार असले पाहिजे. पुन्हा ऐका, एक मदालसा नावाची माता जन्माला आली. 4 पोरं झाली तिला. 4 पोराला पाळण्यामध्ये झोके देताना म्हणायची, राजा प्रपंच जरी सुख जोडे तरी का, थोडा पुढीला आवाज दे, पुढीला माझ्या कानावर थोडा स्वर कळत नाही मग. प्रपंच जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे एका वेळे म्हणावे. पाळण्यामध्ये एक आई शिकवते बघा, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, हा देह नाशिवंत, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, हा देह नाशिवंत आवरी चर्म घातले रे, कर्म कीटकाचा साधा वरी चर्म घातले वरी चर्म घातले रे, कर्म कीटकाचा साधा वरी चर्म घातले रे, आरवरव दुर्गंधी मंगळ तिचा बाधा, दुर्गंधी अमंगल तेचा बाधा, दुर्गंधी रे. आस्परे त्या हरिहरा शरण जाई गोविंद पर्येली मदालसा, सोहम जो जोर बोला पर्येली मदालसा. हरिहरा शरण जाए गोविंद पर्येली मदालसा, सोहम जो जोर बोला पर्येली मदालसा. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, बोला हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, आवरी चर्म घातले रे, कर्म कीटकांचा साधा वरी चर्म घातले रे, कर्म कीटकाचा साधा. हा रव रव दुर्गंधी रे, अमंगळ कीचा बाधा, रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तेचा. सर्वे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, सर्वे त्या हरिहरा शरण जाई गोविंद पर्येली मदालसा, सोहम जो जोरे बाळा पर्येली मदालसा, सोहम जो जोरे बाळा, सोहम जो जोरे बाळा, जो जोरे बाळा. वा वा रवी बाबा, काय गोड चाल बुवा. पर्यंदे मदालसा सोहम झोझोरे बाळा. एक मदालसा नावाची आई आपल्या लेकराला पाळण्यामध्ये सांगते, राजा साधूच्या संगतीत जा, संन्याशी महात्म्याच्या संगतीत जा, जा रे निर्व्यसनी बन, साधू बन. काय आई असेल महाराज. पाळण्यामध्ये लेकरांना संस्कार देते. आपली माय लहानपणीच पोराला बाहुली दाखवते. करीना आणायची का, कटरीना आणायची का, प्रियंका आणायची, फार वाईट आहे. बालपणामध्ये आपण संस्कार दिले पाहिजे. प्रत्येक आईनं ऐका माझे, घरी घेऊन जा, पाळण्यामध्ये आपल्या बाळाला संस्कार द्या. लहानपणीच त्याच्या कपाळी गंध लावा. तुम्ही लहानपणी संस्कार दिले नाही, मग तुमचे पोरं कीर्तनाला येणार नाही, तुमची पोरं गंध लावणार नाहीत, गाईचं रक्षण करणार नाहीत, प्रभू रामचंद्राला वंदन करणार नाहीत. बालपणामध्ये संस्कार द्या. बालपणामध्ये संस्कार बालपणाच्या संधीचं सोनं असतं बरं का. त्यानंतर थोडंसं तरुणपण मिळालं. तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे. वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंहाला पाहायला पाहुणे आले होते. तुमच्याकडे पाहुणे येतात महेंद्र महाराज? हा सर, बाबा पाहुणे येतात तिकडे? जरा कमी झाले ना पाहुणे, जरा मुलीला पाहायला मुलाला पाहायला. तुमच्या खानदेशात बरं आहे. आमच्या मराठवाड्यात एका एका गावाला एक एक ट्रक भरून पोरं बिना लग्नाचे आहेत.
एका एका गावात सरासरीने 1 ट्रक भरून आहेत. त्याचं कारण का? त्या काळामध्ये मुली मारत नव्हत्या, आता मुली मारतात. दुसरं काही नाही. गर्भातल्या मुली मारल्या, परिणामे मुलाच्या बराबरीने मुली नाही. मुलाच्या मागं 300 मुली कमी आहेत सध्या. म्हणजे 300 पोरं बिना लग्नाची राहतात सध्या. त्याला पर्याय नाही. 35, 38, 40, 42 खूप झालीत. अशी होत नाही का? मुली मारल्यानं आपलंच पाप आपल्याला फेडावं लागत असतं. आपण झाडं तोडली की पाऊस पडत नाही. आपण निसर्गाचा ऱ्हास केला की काळ आपला बदला घेत असतो. कायम ध्यानातच ठेवायचं. गर्भातल्या मुली मारल्या, मग आता लग्न होत नाही. ते 22 वर्षाचं वय होतं त्या भगतसिंहाचं, 22-23 वर्षाचं. पाहुणे आले होते पाहायला, बैलगाडीनं आले होते माझ्याकडे. बघा, बैलगाडीतून खाली उतरले, घरातल्या सोफ्यावर पलंगावर जाऊन बसले. त्या काळातल्या खाट असेल लाकडी, त्याच्यावर जाऊन बसले. आणि त्या खाटावर बसल्यावर त्यांच्या आईनं विचारलं, का हो पाहुणे, कशासाठी आलात? काही नाही म्हटलं, तुमचा मुलगा लग्नाचा आहे, आमच्याकडे मुलगी आहे, तुमच्या मुलाला पाहिला. असं? बरं बरं बरं. भगत, अरे इकडे ही 50ची नोट घे, बाजाराची पिशवी घे, गावामध्ये जा आणि आपल्याला 50 रुपयाचा बाजार करून आण, आपल्याला पाहुण्यांना जेवू घालायचं. मा, पाहुणे कशासाठी आलेत? बघ भगत, तुझं लग्न करायचंय ना, तुला पाहण्यासाठी आले, तुला पसंत केलंय त्यांनी. भगतसिंहानं हातामध्ये 50ची नोट घेतली, बाजाराची पिशवी घेतली, गावातल्या बाजाराकडे निघाले. लक्ष देऊन ऐका तरुणांनो, तुमच्यासाठी आहे, सगळ्या तरुणांनी ऐका. आणि मग त्या पिशवीकडे बघायचे, नोटेकडे बघायचे रवी महाराज, पिशवीकडे बघायचे, नोटेकडे बघायचे सचिन बाबा, घोले बाबा. आणि मग त्या 50 रुपयाच्या नोटेकडे पाहून, पिशवीकडे पाहून विचार करायचे, हा बाजार जर मी भरला तर हा बाजार घरी जाईल, आई या बाजाराचा स्वयंपाक करेल, आईनं स्वयंपाक केला तर आलेले पाहुणे जेवण करतील, त्यांना मी पसंत झालेलो आहे, मी पसंत झालो तर माझं लग्न जमेल, लग्न जर जमलं तर मला बाईचं ऐकावं लागेल. तुमच्याकडे कसं काय आहे? बाईचं ऐकावं लागतं ना? मला ऐकावं लागतं, तुमचं काय सगळ्याच ऐकावं. बाईचं नाही ऐकलं तर मग संसार चालणार नाही. त्याचा अर्थ वेगळा नाही आहे. रथाची 2 चाकं म्हणजे नवरा बायको आहेत, त्याचं मागं पुढं चालत नाही. आता सारखं चाललं तर मग ते चालतात. तो काळ तसा नाही. आता पूर्वीच्या काळात वेगळं होतं, आता चाकं समान चालावी लागतात. माझी विनंती असेल तुम्हाला, एखादी बाई नवऱ्याला म्हणत असेल, मालक दारू पिऊ नका, मालक गावामध्ये सप्ताह चालू आहे, काय ते रवी महाराज चाली म्हणतायत, काय ते सचिन महाराज वाजवतायत, काय चांगले चांगले कीर्तनं ठेवलेत, जे कीर्तन आपल्या भागात कधी ऐकायला मिळत नाही, अशी सगळी मातब्बर कीर्तनकार आस्थाने गावानं आणलीत. जा मालक, जा कीर्तन ऐका, उद्यापासून दारूचं व्यसन सोडा आणि उद्यापासून पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. अशी जर एखादी बाई नवऱ्याला सांगत असेल तर का ऐकू नये? ऐकलं पाहिजे. या देशातली सगळी माता, या देशातली कुंकू लावणारी माय रामाला दुसरं काही मागत नाही. हा जो राम आहे, मंदिरातला जो राम आहे, त्याला हात जोडते आणि या देशातली कुंकू लावणारी माय एवढंच मागणं मागते बरं का. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. हे रामा, हे प्रभू, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये, माझ्या पोरानं कोणती पुडी खाऊ नये, याच्या पलीकडे आईचं दुसरं मागणं नाही. मग एखादी बाई जर तुम्हाला असं सांगत असेल तर नवऱ्यानं का ऐकू नये? ऐका, मला बाईचं नाही ऐकायचं, मला भारत आईचं ऐकायचंय. वयाच्या 10व्या वर्षी जालियानवाला हत्याकांड झालं होतं या देशात, पंजाबमध्ये. ऐका रे, बेछूट अशा गोळ्या सुटल्या होत्या इंग्रजाच्या. आपल्याच देशातली घटना आहे. लाले लाल झाली होती माती या देशाची, आणि ती लाल माती हातामध्ये घेतली होती भगतसिंहानं. भारत मा, मी तुझा बदला घेईल, मा मी तुझा बदला घेईल. आज तर माझ्यावर लग्नाचा प्रसंग आलाय, लग्न केलं तर माझा बदला बाजूला राहील, माझी शपथ बाजूला राहील. 50ची नोट खिशामध्ये घातली, बाजाराची पिशवी फेकून दिली आणि भगतसिंह स्वतंत्र क्रांती सेनेमध्ये स्थापन झाले. इंग्रज चले जाव, इंग्रज हटाव या मोहिमेअंतर्गत त्यांनी काम केलं. आणि त्या काळात त्यांच्याकडून संसदवरती बॉम्ब पडला आणि त्यांना त्या काळातल्या इंग्रज सरकारने फाशीची शिक्षा जाहीर केली. लाहोरच्या कारागृहामध्ये जेरबंद केलं. जेलमधली बन्याल, जेलमधली टोपी, जेलमधली चड्डी अंगावर आली आणि 23 वर्षाचा पोरगा कठड्यामध्ये बंद झाला. आणि आता फाशी 10 दिवसावर आली, आता फाशी 5 दिवसावर आली, आता फाशी 2 दिवसावर आली, आता फाशीचा दिवसच उजाडला.
सुखदेव राजगुरू भगतसिंह यांना फासावर द्यायचा दिवस उजाडला. देश रडायला लागला. आमचे तरणे बाण पोरं देशाच्या मातीसाठी फासावर जाणार होते. एका गड्या पोरांनो. आणि आता तो जेलर आणायला गेला. जेलर आणायला गेला तर त्यानं नवल असं पाहिलं, ज्या पोरांना फासावर द्यायचं होतं ते भगतसिंह व्यायाम करत होते, बैठका मारत होते, सूर्यनमस्कार करत होते, दंड ठोपटत होते. त्या जेलरनं असा डोक्याला हात लावला आणि जेलर म्हटलं, ए भगत, ए राजगुरू, ए सुखदेव, अरे व्यायाम काय करता? व्यायाम तर बॉडीसाठी लागतो रे, बॉडी तर जगण्यासाठी लागते रे. मी तुम्हाला न्यायला आलोय. एका तासानं फासावर जायचंय बघ भगत, व्यायाम करून जगायचं नाही. ज्यावेळेला जेलर असं म्हटला ना, त्याला भगतसिंहानं त्या जेलरला दिलेलं उत्तर ऐका पोरांनो. भगतसिंह म्हटले, बरोबर आहे जेलर, व्यायाम बॉडीसाठी, बॉडी जगण्यासाठी. तुम्ही न्यायला आलात, एका तासानं आम्हाला फासावर जायचंय, बरोबर आहे. पण ऐका ना जेलर, हो जेलर, घरी आमची आई आहे, बिचारी भोळी आहे, डोक्यावरती पदर घेते, कपाळभर कुंकू लावते, रामाची भक्ती करते. आमची माय भोळी आहे, पण आमची आई तिच्या देवाला रोज फुलं वाहते, सगळ्या झाडाची फुलं तोडून आणते आणि टोपलीतले सगळे फुलं नाही वाहत, त्या टोपलीतलं एक ताजं फूल, स्वच्छ फूल, न सुकलेलं फूल, प्रयत्नपूर्वक आमची आई त्या टोपलीतलं ताजंच फूल तिच्या देवाला रामाला वाहताना मी पाहिलेली आहे. फरक एवढाच आहे जेलर, आमच्या आईचा देव मंदिरातला आहे, आमचा देव भारत माता आहे. मग आमची आई जर तिच्या देवाला ताजं फूल देते, स्वच्छ फूल देते, न सुकलेलं फूल देते, तर आमच्या देशासाठी आम्हाला तुम्ही न्यायला आलात, नाराज बनून कसं जाऊ, सुकलेलं बनून कसं जाऊ? आम्ही ताजं बनून, व्यायाम करून ताजं फूल बनून जाणार. वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंह फासावरती जातात. आजचं कीर्तन त्यांची आठवण काढते. आजच नाही, चंद्र सूर्य असेपर्यंत लोक त्यांची आठवण काढतील. का? आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागल, जडली वेडी प्रीत, लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शुरामी सरदार मला काय कुणाची भीती. नुसतं ऐकू नका, घरी घेऊन जा. वयाच्या तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे पोरांनो. मला खूप आनंद वाटला. हे फार छान बॅनर लावले तुम्ही. तुमच्या गावातले तरुण, ऐका ऐका, गाईचं रक्षण करणारे तरुण आहेत महाराज. फार आशीर्वाद मिळेल तुम्हाला गाईचं महाराज, फार आशीर्वाद मिळेल. अरे गाईचं रक्षण जो करतो ना, फार भाग्यवान गावे हे. लक्षात ठेवा, मी सांगतो तुम्हाला आज, गाईचं रक्षण जो करतो, अहो एकनाथ शिंदे साहेबांनी गाईला राज्यमातेचा दर्जा दिला मुख्यमंत्री झाल्यावर, आणि लोकांनी नाही त्यांना गाईच्या आशीर्वादानेच निवडून दिलं महाराज. काही नाही तसं, गाईचा आशीर्वाद लागला त्यांना. ध्यानात ठेवा, गाय तुम्ही सांभाळताय, गाईला तुम्ही जाऊ देत नाहीत. चाललेले कत्तलीसाठी चालणारे हे टेम्पो तुम्ही थांबवताय, तर ने बाण पोरं तुमच्या गावाला माझा मानाचा मुजरा आहे. या तरुणांना धन्यवाद आहे. वा रे वा, गावातले तरुण, तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे. वा पोरांनो, तरुणपणात त्याग, बालपणात संस्कार. आता म्हातारे झालात, आता तरी ऐका. भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम मूढमते, आता तरी नका करुणा. आयुष्याचा नका करू नाश, आयुष्याचा नका करू नाश, आयुष्याचा नका करू नाश. ओ आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. आता पुढे हाची उपदेश, आता पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. वा वा वा, काय रवी महाराज, वा. जोरात टाळी वाजवत जा, जोरात. क्या बात आहे. रवी महाराजांनी प्रमाण द्यावं. चाली लय भारी, सगळ्यापेक्षा वेगळे असतात बरं का. त्यांच्या मागं म्हणणं अवघड आहे महाराज, कठीण असतं. मग अजून चांगले चांगले गायक मागं म्हणू शकत नाही बरं. भले भले महाराज, किती गाजू द्या,
रवी महाराज आले की गप बसतात. त्याचं कारण गडी तयार आहे आमचं. भगवान गडाचा आहे महाराज, खायद्याच्या मास्तर बाबाचा आहे, तिकडे भगवान गडाचा आहे. ज्ञानोबारांचा आशीर्वाद आहे. वा वा रवी महाराज. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. आयुष्याचा अर्थ काय? आपलं आयुष्य बर्बाद करू नका. बालपणात संस्कार द्या, तरुणपणात त्याग करा, म्हातारपणात भजन करा. याच्यातलं काहीतरी आपल्या जीवनात करा, नाही तर मग संधीचा कोळसा होईल. बरं, कोळसा करू नका, संधीचं सोनं करा. आपल्या गावाला रामाचं मंदिर आहे. मी रामकथा करणारा महाराज आहे. इतकी छान आहे रामकथा. येणाऱ्या 11 मार्चपासून तुम्हाला यूट्यूबला पाहायला मिळेल. जिव्हाळा चॅनलवर रामकथा आहे बघा. संभाजीनगरमध्ये आमचे ते नवीन झालेले शिरसाट जे मंत्री आहेत ना, शिंदे सेनेचे, त्यांनी ठेवलेली आहे. तुम्हाला 11 मार्चपासून लाईव्ह पाहायला मिळेल. संध्याकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये पाहायला मिळेल. 11 मार्चपासून फार सुंदर आहे रामायण. रामायणासारखी कथा नाही बघा. काय काय आहे रामायणात? तापस वेश विशेष उदासी, चवदा बरस राम वनवासी. ज्याला सकाळी गादी मिळते त्याला संध्याकाळी वनवास मिळतो. हे रामायण आहे. हे आपल्या घरातलं आहे. रामाची कथा ही आपल्या घराची कथा आहे. आपल्याही घरात असंच आहे. सकाळी आपल्याला माहिती होतं आज खूप आनंद झाला, आणि संध्याकाळी आपल्याला माहिती पडतं की आपला एकुलता एक पोरगा आता या जगात राहिला नाही. सकाळी आपल्याला माहिती पडेल आज लॉटरी लागली, आणि संध्याकाळी माहिती पडेल की आता आपली आई या जगामध्ये राहिली नाही. हेच रामायण. याला जीवन म्हणतात. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते है. विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती काय लिहिलेलं असतं कधी कुणाला कळत नसतं बरं का. विश्वाच्या मालकाला सुद्धा नाही. राम प्रभू जन्माला आल्यावर विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. एक राजा के राज दुलार बन बन फिरते मारे मारे. सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. 14 वर्षासाठी विश्वाचा मालक वनवासाचा. कसा मला टाकून गेला टाकून गेला राम. कसा मला टाकून गेला. 14 वर्षासाठी रामाविन मज चैन पडेना. आपल्या गावामध्ये रामाचं मंदिर आहे. 155 वर्षाचा सप्ताह आहे. श्री राम मंदिर शताब्दी महोत्सव आहे. एवढी कथा ऐका, फार गोड आहे. हे रामाविन रामाविन हे रामा हे रामाविन. हे रामा विन जीव व्याकुळ होतो. रामा हे श्रीरामा रामाविन जीव रामा विन जीव व्याकुळ होतो. रामाविन जीव व्याकुळ होतो. रामाविन जीव रामाविन जीव. रामा विन जीव व्याकुळ होतो. नाशी सुचवत का कसा मला टाकून गेला. टाकून
वर्षासाठी प्रभू वनवासात निघून जातात. भाव आपण ऐकलाय. नुसते राम जात नाहीत, लखनजी सुद्धा जातात, सीतामाय सुद्धा जाते. जानकी, लखनजी आणि प्रभू वनवासात जातात. जाताना शरवीचा काठ जातो, तमसेचा काठ जातो आणि आता गंगेचा काठ लागतो. आणि आता खरा वनवास सुरू होतो. अयोध्या निघून जाते, सुमंतची निघून जातात. आणि आता गंगेच्या काठाला पूर्वी नितीन गडकरी नसल्यामुळे उड्डाण पुलं नव्हते. आता लय उड्डाण पुलं झाली हो. काय पुलं महाराज. एका तासात समृद्धीनं माणूस संभाजीनगरहून सिन्नरला यायला लागलो. एका तासात उड्डाण पुलं झाली. नितीन गडकरीचं नाव बदललं पाहिजे, नितीन रोडकरी केलं पाहिजे. काय छान काम केलं बरं का. मी कोणत्या पक्षाचा प्रचारक नाही बरं. तुम्हाला महाराज भाजपचा आहे का? अजिबात नाही. मी आपलं त्यांचं कौतुक करतो, रोड केले म्हणून. आम्हाला बरं आहे जरा प्रवासाला बरं का. ऐका मी काय म्हणतो ते, त्या काळात उड्डाण पुलं नसायचे, रोड नसायचे. मग आता माझ्याकडे बघा ना, मग आता पलीकडच्या काठाला गंगेच्या जायचं म्हटलं की एक नाव आणि नावाडी असे. नाव आणि नावाडी. तुम्हाला माझी भाषा कळते ना सर? पण तुम्ही आल्यावर तुमच्या भाषेत बोलले त्याच्यामुळे मला जरा गोंधळ झाला. आपलं कळतं की नाही तुम्हाला? तुमची ती खानदेशी भाषा आहे ना, आयरणी, ते आम्हाला येत नाही. ते आता रवी महाराजाला येत असेल, तुम्हाला येत असेल, म्हणजे आम्हाला काय मेळ बसत नाही. तुम्हाला बरं आहे तुमच्यात बोलायला, म्हणजे आम्हाला नाही कळायला पाहिजे असं. बरं, फार सुंदर कथा आहे बरं का माझ्याकडे. बघा, ऐका. मग नाव आणि नावाडी असायचं. पलीकडच्या काठाला एक नावाडी नावेमध्ये बसलेला होता. नाव आणि तो नावाडी पाहून प्रभू रामचंद्राने त्याला हाक मारली. तो नावाडी अलीकडच्या काठाला आला, त्याला हात जोडले प्रभूने. इकडे बघा, हात जोडले. एक वाक्य माझं ऐका. कोणाकडून काही मिळवायचं असेल तर हात जोडायचं. वा, कोणी प्रमाण दिलंय? तुम्ही दिलं. आमचे महेंद्र सर म्हणजे त्यांचे बंधुराज तिकडे सीमेवर येत, आणि ते आमच्या हरिभक्ताचे दारदे. नम्र झाला भूता तेने कोंडिली अनंता, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. लहान असलं पाहिजे, लहान झालं पाहिजे. हो, काही लोक हात जोडून आमदार झाले बघ. काय म्हटलं कळाल तुम्हाला? काही लोक हात जोडून आमदार झाली यावर्षी. हात जोडले पाहिजे. हा, ज्याला काही मिळवायचंय त्याने लहान झालं पाहिजे. संप्रदायाचे कळस आहेत तुकाराम महाराज, वारकरी संप्रदायाचे कळस तुकोबार आहे. पण किती नम्र आहेत. मज पामर आहे पाय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. किती लहान समजतात स्वतःला. लहान अस किती श्रीमंत व्हा, श्रीमंतीला विरोध नाही. सोन्याची बिस्किट म्हणजे खायला नका, नुसते पायाला ठेवा, खाता नाही तर एका दिवशी बरं का. श्रीमंत किती व्हा त्याला विरोध नाही, पण तुमचे पाय जमिनीला असले पाहिजे. तुम्ही जर लहान असाल तर लोक तुमचं कौतुक करतात. हो, श्रीमंत माणसात कौतुक होत नाही. श्रीमंत माणूस ज्या वेळेला लहानामध्ये येतो त्यावेळेला लहान लोक त्याचं कौतुक करत असतात. बुवा, एवढा मोठा साहेब आमच्या पंक्तीला बसला, एवढा मोठा आमदार आमच्या कीर्तनाला आला. कौतुक कधी होतं? श्रीमंत माणूस गरीबात आला म्हणजे, श्रीमंत ठेंगणा झाला म्हणजे, लहान झालं म्हणजे. विश्वाचा मालक आहे. हो, नावा तयार करणार आहे, नावाडी तयार करणार आहे. पण हात जोडलेत. एक केवट नाव पाहिजे. तो केवट म्हटलं तुम्हाला माझी नाव पाहिजे, बरोबर आहे, पण मला माझी नाव तुम्हाला द्यायची नाही. काय म्हटलं केवट? मला माझी नाव तुम्हाला द्यायची नाही. रामचंद्र त्याला म्हटले तुला माहिती का मी कोण आहे? म्हटले कोण? एका पायावर लोक उभी आहेत मी जावं म्हणून. प्रयागराजला आतापर्यंत 32 कोटी स्नान केलंय मी जावं म्हणून. 10-20-100 मेले चंद्राचिंगरीत मी जावं म्हणून. ऐक ना, हो, भले साधू बसलेले हिमालयात मी जावं म्हणून. ऐक रे, रामकृष्ण हरीचा जप आहे रोज मी जावं म्हणून. 1-1 किलोचे टाळं छटाकावर आले संप्रदायात मी जावं म्हणून. 1000 किलोमीटर कीर्तनकार फिरतोय, अजून स्वप्नात नाही मी. गाथा ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली लोकांनी, पाहिला सुद्धा नाही मी अजून. आणि मी आलोय तुझ्याकडं आणि तू मला नाही म्हणतो. तो केवट म्हटला तुम्ही आलात ना, मी थोडी नाव घेऊन आलो, मला द्यायची नाही. नाव माझी आहे, मी स्वतंत्र आहे, नाव मला द्यायची नाही. रामचंद्र त्याला म्हटले का द्यायची नाही तुला? तो म्हटला प्रभू द्यायला काही हरकत नाही, पण मागच्या महिन्यामध्ये तुम्ही जानकी माते स्वयंवराला जाताना एका गौतम ऋषीच्या आश्रमामधून गेले म्हणे, आणि तुमचा पाय चालता चालता एका दगडाला लागला आणि त्या दगडाची बाई झाली. म्हटले हो, मागच्याच महिन्यात शिळा होते मनुष्य झाली, ज्याच्या चरणाचे चाली. तुमचा पाय लागला आणि दगडाची बाई झाली. म्हटले मग तुमच्या पायानं जर दगडाची बाई होते तर माझी नाव लाकडाची, माझी नाव लाकडाची. त्या लाकडाच्या नावेला तुमचे दोन्ही पाय लागणार आहेत. दोन्ही पाय लागले आणि माझ्या नावेची जर दुसरी बाई तयार झाली
तर पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी नव्हे, आणि त्यात तुमची दुसरी कशाला? अरे म्हटलं असं कुठे होत असतं का? झाली ना म्हटले मागं, मग आता एक काम करावं लागेल म्हटले, तुमच्या पायानं दगडाची बाई झाली नव्हती, मग तुमच्या पायाच्या मातीनं झाली होती, मग एक काम करावं लागेल, माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल, त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील, माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल, मी तुमचा पाय मातीच्या वेगळा धुवून काढेल आणि मातीच्या वेगळे पाय नावेत मांडायला हरकत नाही. आणि म्हटले पात्र पाहुणे 10 वाजले, त्यानं ती काठवट आणली. काठवट, आता ही काठवट MS 90, MS 85, जुन्या आजीला बदर घेतलेली, कपाळभर कुंकू लावलेली, ही जुनी जी म्हातारी आजी आहे त्यांना कळेल. आताचे MS 16, MS 15 यांना ही काठवट कळणार नाही. ती आता तिने गुगलवर म्हणायची काठवट, असं गुगलला उखळ म्हणजे असं चित्रामध्ये येईल, ती आता राहिली नाही. भाकरी करायला काठवट असायची पूर्वी, ती भाकरी करायची काठवट आणली माझ्याकडे. बघा त्या काठवटीमध्ये, इकडे लक्ष द्या, काठवटीमध्ये प्रभू रामचंद्राचा उजवा पाय मांडला, माझ्याकडे बघा, असा उजवा पाय मांडला. 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको पाणी ओतायला लागली. काय तिचं भाग्य, अहो भाग्यम, अहो आश्चर्यम. पाणी ओतत होते, केवटानं पाय धुवून काढला, उजवा पाय धुवून झाला, डावा पात्रात आला, डावा सुद्धा आता धुवून झाला. निघायचंच नावेकडं, तेवढ्यात ते केवट म्हटला, ओ प्रभू तिकडं कुठं निघाले? उजव्याला माती लागली, मांडा. उजवा पात्रात आला की डावा खाली जायचा, डावा पात्रात आला की उजवा खाली जायचा. अर्धा तास पाय धुण्यात आले. आईनं धुतले, बहिणीनं धुतले, भावानं धुतले, पोरानं धुतले. सगळ्या आस्थानं 5-6 हजार लोकसंख्या आहे गावची आपली, सगळ्या गावानं पाय धुवून काढले. सगळं मस्त, अगदी 155 वर्ष झाली ना, मस्त पाय धुवून काढले. भजन, नामस्मरण, पंक्ती, हे अन्नदान, मस्त सप्ताह, असे पाय धुवून झाले. आणि प्रभू रामचंद्र केवटाला म्हटलं, केवट कोणता तरी एक पाय खाली जाणारे राजा, कुठपर्यंत पाय धुतो बाबा, याच्यातच जाईल ना रे वेळ आपली. मग तो म्हटला, प्रभू आपली बोलीच तशी आहे, तुमच्या पायाच्या मातीनं माझ्या नावेची बाई होईल. म्हटले, मग आता एक पाय पात्रात ठेवा आणि एक पाय असा आधार ठेवा, माती लागू देऊ नका. बघा आता एका पायावर माणूस जास्त उभा राहू शकत नाही, माझा तोल चाललाय, मी जर असा माईक धरला तर एक 2-5 मिनटं मला उभं राहता येईल. तसं प्रभू रामचंद्राचा एका पायावरती उभं राहिल्यामुळं तोल गेला. बघा गड्या माझ्याकडं, आणि तोल गेल्यामुळं धरण्यासाठी खाली पडू नये म्हणून प्रभूनं केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतला. ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून आपण पंगत घालतो, भजन करतो, प्रवास करतो, रामकृष्ण हरी भजन, हरिपाठ, हनुमान चालिसा. अजून काय आपल्या डोक्यावर प्रभूचा हात पडला नाही. काय भाग्यवान केवट आशीर्वादही घेतला, पायही धुवून घेतले, प्रभू रामचंद्राला नावेत बसवलं. नाव निघाली, पलीकडचा काठ जवळ आला, जोरात जोरात केवट हसायला लागला. प्रभूने विचारलं, का रे हसतो, काय झालं हसायला? म्हटले, प्रभू तुम्हाला नाही हसत, तुम्हाला फसवलं. म्हटलं, मी आज काय फसवलं रे? कशाचा दगड? म्हटले, कशाची बाईन, कशाचा पायन, कशाचं काय? म्हटलं, म्हणजे इंद्राणास्तुभान नावाचं पातक केलं होतं म्हणे. गौतम ऋषीनं आईल्याला श्राप दिला होता, दगड होशील. त्यांची बाई दगड झाली होती, तिनं उशाप मागितला होता, प्रभू रामचंद्राचा अवतार होईल आणि तो पुन्हा बाई होशील, असं तिचं घडलं होतं. तुमच्या पायानं माझ्या लाकडाच्या नावेचं काही होणार नव्हतं. आणि म्हटलं, मग तू तर आमचा अर्धा तास घेतला, बायकोला पाय धुवायला लावले, आईला धुवायला लावले, एका पायावर उभं केलं, आता म्हणतो काही नव्हतं. त्या केवटाचं उत्तर सगळ्या आस्थानीनं घरी घेऊन जा. केवट म्हटला, प्रभू तुम्ही माझ्या दरवाजात नाव मागायला आले, तुम्ही विश्वाचा मालक, नावा तयार करणारा, माझ्या दरवाजात नाव मागायला आला. ही माझ्या जीवनातली संधी होती प्रभू, आणि तुम्हाला फसवून तुमचे पाय धुवून घेतले. हे मी केलेलं संधीचं सोनं आहे. याला संधीचं सोनं म्हणतात. संधी परत परत मिळत नसते, ती दौडायची नसते. कायम ध्यानात ठेवा, आपल्या 155 वर्षाची संधी आहे, याच्यातली पंगत म्हणजे संधीचं सोनं आहे. इथं एखादी कथा ऐकणं संधीचं सोनं आहे, इथं चटई हातरणं संधीचं सोनं आहे, पकवाजाला कणिक आणून देणं संधीचं सोनं आहे, रामकृष्ण हरिपाठात टाळ घेऊन उभं राहणं संधीचं सोनं आहे. एखाद्या कीर्तनकाराची आरती करून तुम्ही त्यांना संधीचं सोनं आहे महाराज, हे परत मिळणार नाही. उद्या काय होईल माहिती नाही. संधीचं सोनं करत चला. संत म्हणतात, आम्हाला संधी सापडली, आम्ही त्या संधीचं सोनं केलं बरं का. बरावी हे वेळ सापडली संधी, बरावी हे वेळ सापडली, बरवी हे वेळ सापडली संधी, बरवी हे वेळ सापडली संधी, बरावी हे वेळ सापडली संधी, बरावी हे वेळ सापडली संधी.
माझे लागले पाऊले त्याचे पंथी माझे लागले पाऊले त्याचे पंथी माझे लागले पाऊले पंथी माझे लागले पाऊले तेरे पंथी माझे लागले पाऊले याचे पंथी माझे लागले पाऊले तेरे पंथी माझे लागले काय गोड शब्द आहे. संधीचं सोनं केलं बरबी हे वेळ सापडली संधी साह्य झाली बुद्धी संचिताची. ती दवडली नाही, संधीचं सोनं केलं. आणि ज्यांनी कोणी केवटासारखं संधीचं सोनं केलं त्यांना म्हणता येतं अभंगाचं पहिलं जन्म चरण. आलो त्याचे जन्म 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 आलो त्याचे हे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे हे आजी फळ झाले साचे सामारिले संती भूमी सामारिले संती जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले हे जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे 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 वा 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 काय गोड महाराज. काल भारताचा 5वा T20 मुकाबला होता इंग्लंड बरोबर आणि तो काय पोरगा तो अभिषेक शर्मा काय सिक्स मारले महाराज. मागून सिक्स असा इकून सिक्स इकून सिक्स कसा सिक्स हाणला तसे सिक्स हाणणारे आमचे अभिषेक शर्मा आहेत महाराज. काय चाल लावली वा वा रवी महाराज वा विठ्ठल बाबा. गोड प्रमाण जन्मालो त्याचे जन्माचं सोनं झालं केवटानं संधीचं सोनं केल्यावर बरं का. संधीचं सोनं ज्यांच्याकडून झालं त्या सगळ्या आस्थानेकर त्या सगळ्यांना म्हणता येतं जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. साचं फळ मिळतं मग फक्त जन्म सोन्याचा केला पाहिजे संधीचं सोनं केलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी संतांनी काय केलं माहिती आहे का तुम्हाला. जन्म मिळाल्यावर पहिलं काम केलं ग्रंथ तयार केले, ज्ञानेश्वरी तयार केली, हरिपाठ तयार केला, अमृत अनुभव तयार केला, चांगदेव 65 तयार केले. आणि आता हे ग्रंथ इंग्लिशमध्ये तयार होऊन परदेशात गेले. म्हणून आता संतांची सत्ता नुसती महाराष्ट्रात नाही, राज्यात नाही, खानदेशात, विदर्भात, मराठवाड्यात नाही, संतांची सत्ता परदेशात सुद्धा आहे. विश्वाची माऊली ऐशी तुझी ख्याती नामदेवरांचं प्रमाण आहे. नामदेव महाराज म्हटले ज्ञानेश्वर महाराज नुसते आळंदीचे नाहीत, खानदेशाचे, मराठवाड्याचे नाहीत, विश्वाची माऊली. का विश्व जिंकलं महाराज. काय कमी अमेरिकेला सांगा मग. अमेरिकेला काय कमी. आपल्याकडे एक समृद्धी झाला तशी एक समृद्धी रोड झाला तर 5-6 तासात माणूस मुंबईहून नागपूरला चालला बरं. 16 तासाचा प्रवास 5 तासावर आला. काय नाही पोरगा येते माझ्याकडे बघा. काय इतका छान एक रोड झाला तर समृद्धी आली म्हणतात लोक. अमेरिकेला रवी महाराज सगळे समृद्धीच रोड आहे. आपल्याकडे 1 वर्ष जर पाऊस नाही पडला तर दुष्काळ पडतो आपल्याकडे. अमेरिकेला 11 वर्ष पाऊस जरी नाही पडला तरी पाणी पुरेल असं त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे. इतका श्रीमंत देश आहे बघा. आता ते नवीन अध्यक्ष झाले डोनाल्ड ट्रम्प तात्या बरं का. अध्यक्षच झाले ते आता. एवढा महासत्ता देश काही कमी नाही. सगळ्यात साधं मशीन माहिती आहे कशाचं. सगळ्यात साधं मशीन आहे पायाच्या बुटाला पॉलिश करण्याचं. समजा तुम्ही आता बुटाला पॉलिश करायची, तुम्हाला जवळ जोडगे गाव आहे, जोडगे मालेगावला गेले तुम्ही, चांबाराकडे तुम्ही बूट देता, बुटाला चांबार पॉलिश करतो, तुम्ही खिशात हात घालता, 30 रुपये त्याला सध्याचा भाव 30 रुपये बरं का. 30 रुपये तुम्ही त्याला देता बूट घालून निघून जात. ते
तसं नाही तिकडं. मग तुम्हाला पायाला बुटाला पॉलिश करायची भाऊ, इकडं बघा. पायात बूट घालायचा, गावात निघायचं. चौकात चौकात अशा मशनी मांडलेल्या आहेत. माझ्याकडे बघावं लागेल तुम्हाला. इकडं बघा मशनी कशा आहेत, अशा उंच आकाराच्या मशनी आहेत. पूर्वी आहे ना अशा तालुक्याच्या मालेगावला बसस्टँडला, नाशिकच्या बसस्टँडला, धुळ्याच्या बसस्टँडला, चाळीसगावच्या बसस्टँडला वजन काटा असायचा असा चक्राचा. पाहिलेलं आहे तुम्ही कोणी? चक्रावर आपण उभं राहिलो ते आतलं रंगबिरंगी थांबायचं आणि आपण 1 रुपया त्याच्यात टाकला. इकडे बघा 1 रुपया टाकला त्याच्यात. माझ्याकडे बघा 1 रुपया वरून टाकून दिला मग ते आपलं वजन टाकायचं. आपल्या वजनाची चिठ्ठी यायची, आपल्या वजनाची चिठ्ठी यायची. तशा मशनी आहेत. इकडे बघा त्या मशनीवर काय करायचं, पायात बूट घालून आपण त्या मशनीवर असा पाय मांडला की आतून एक ब्रश येतो बरं का. आतून ब्रश येतो, चकाटाशी बुटाला पॉलिश करतो, पाय काढून घ्यायचा, दुसरा पाय मांडायचा. दुसरा पाय मांडल्यावर आतून ब्रश नाही येत रवी महाराज, आतून एक बेल्ट येतो, मागून पायाला अशा हुका लावतो सचिन महाराज, पाय निघत नाही. किती वाढा पाय निघत नाही का? फुकट पॉलिश नाही. मग पाय पॅक होतो, खिशात हात घालायचा. इकडे बघा $1 काढायचा, वरून असा गोल कप्पा आहे त्याच्यात तो $1 सोडायचा. आपले 90 रुपये म्हणजे त्यांचा $1. आपले 90 रुपये त्यांचा $1. वरून तो $1 सोडला की मग बेल्ट निघून जातो, मग ब्रश येतो. चकाट पॉलिश चलो बरं का. असं भारी मशीन आहे. आलं एक पोरग केलं दुसरं लागलं, काय करावं. चौबदार तुमचे हाल आहेत आजात. पोरं नेऊ तुम्ही परेशान होऊ नका. फक्त काय करावं, एक गेलं तर एक आलंच. तिथं हे सुना काय करतात देतात आजीपाशी लेकरं जा घेऊन नाही घेऊन कीर्तन. आणि सुन झोपती तिकडं ते आजीकडे. ते पोरग रडत आजी माय कुठे गेली माय ती घरी बिचारे. सुना रडू नका, पोर आपापले सांभाळा. विठाल विठाल रवी महाराज एवढं भारी मशीन अमेरिकेने काढलं. पण आपल्या भारतातलं एक जण तिकडे फिरायला गेलं. भारतातले आपले फिरायला गेले 2-4 मित्र. आणि तिकडे फिरायला गेल्यावर सरपंच त्यांनी पाहिलं मित्रांनो, भाऊ इथं एक मशीन आहे, तिथं एक मशीन आहे, तिथं एक मशीन आहे, पॉलिश केली जाते. त्यानं काय केलं बघा भारतातल्याने, पहिला बुटाचा पाय पहिल्या मशीनवर मांडला, पॉलिश करून घेतला. दुसरा पाय तिथं मांडलाच नाही त्यानं. मग दुसऱ्या मशीनीवर मांडला. फुकटम फाकटम पॉलिश झाला. बेल्ट लागला नाही, $1 लागला नाही. फसवायला लोक भारतातले लय हुशार. मला 1 नंबर बुद्धिमान देश कोणता आहे तो भारत आहे. मला किती भारी मशीन काढू द्या, त्याची चावी भारतच सापडणार. मला तुम्ही काळजीच करू नका. बघा ना, मग जेव्हा अमेरिकेचा पहिल्या मशीनीवर पाय मांडायला गेला त्याला पहिल्यांदाच बेल्ट लागला. अर म्हटलं आज नक्की भारतातला येऊन गेला. त्याचं कारण का? आपल्याकडे बुद्धिमान लोक आहेत महाराज. तसं मी का सांगतो, एवढी श्रीमंत अमेरिका आहे, प्रत्येक गोष्टीला मशीन आहे, तरी सुद्धा ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी इंग्लिशमध्ये तयार केली. आणि तिकडचे लोक माऊलींची ज्ञानेश्वरी ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या पारायण करायला लागली. का? जग जिंकलं जग. तुकोबर मी आता तिरुपती बालाजीला गेलो, 1 महिना झाला. आणि तिरुपती बाला आम्ही सगळे मित्र गेलो. दरवर्षी जातो मी तिथं. त्या तिरुपती बालाजीला गेल्यावर तिथं त्यांच्या गुरुचं स्थान आहे त्या तिरुमल्यावर. आणि त्या तिरुमलावर वर गेलो तर त्या गुरुच्या स्थानापाशी काही लोक भजन करत होते. भजन म्हणलं की मला आनंद झाला. आम्ही सगळेजण गेलो, पण ते तेलुगू भाषेत, त्यांच्या तेलुगू भाषेत म्हणून आपल्याला काही काय अनुभव ते काय म्हणतात ते भजन झाल्यावर मी त्यांना विचारलं आप क्या गा रहे थे. ते त्यांनी मला सांगितलं तुमच्याच तुकोबारांचं गाथा आम्ही तेलुगू भाषेत बनवलं. म्हणजे आपलेच अभंग आहेत. अहो तुम्ही कधी पंजाबमध्ये गेले तर पंजाबला अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात पगडीवाले शीख लोक नामदेवजी की बाणी म्हणून नामदेवरायचे अभंग गातात. म्हणजे परराज्यात, परधर्मात, परसंस्कृतीमध्ये संतांची सत्ता गेली. आणि मग म्हणता आलं जन्मालो त्याचे आजी फळ. ग्रंथ तयार केल्यावर मग म्हणता येते जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. आणखी सांगू, 2 नंबरची सत्ता आहे काम क्रोध बंदी खाणी. तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धने आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धने आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो. हे काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धने आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धने आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी आणि दुःख मान गेले दोन्ही. इंद्रियाचे धनी हे इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काय गोड शब्द आहेत बुवा. काम क्रोध बंदी खाणी
कामावरती विजय मिळवला, क्रोधावरती विजय मिळवला. सोपं आहे महाराज. क्रोध बाबा बायकोनं चहा लवकर न दिला तर तांबे फेकून मारतो आपण तिला. शक्य आहे का महाराज? एखाद्याने रामराम नाही घातला, जन्मभर तोंड पाहत नाही आपण त्याचं. मला रामराम नाही केला, मला सासरा बोलला नाही, मला घरातले बोलले नाही, मग कल्पना करा. सोपं आहे महाराज क्रोध जिंकणं. 108 वेळेला एक माणूस नाथ महाराजांच्या अंगावर पान खाऊन थुंकला, माफ केलं हो महाराज. क्रोध जिंकला यवन अंगावर थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. त्या पुण्यामध्ये लोहगाव नावाचं गाव आहे. त्या लोहगावला आता विमानतळ झालं. तिथं आता आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्या लोहगावला बरं का. तुकाराम महाराजांच्या काळातले 14 टाळकऱ्यापैकी अर्धे टाळकरी त्या लोहगावचे. ते तुकोबारांचे 14 टाळकरी होते कीर्तनाचे, त्यातले अर्धे टाळकरी लोहगावचे. आणि त्याच्यात एक शोभा महाराज कासार होते. फार तुकोबारांना आवडायचे. ते चालीले गोड म्हणायचे रवी महाराज सारखे. कीर्तनकाराला गायक आवडतो, वादक आवडतो का? रंग भरे कीर्तना प्रेमे हरिदास नाच. डबल चाली लावल्या की कीर्तनकाराचं कीर्तन रंगून जातं. म्हणून कीर्तनाचा आत्मा म्हणजे गायन आणि वादन आहे महाराज. की गायकन वादक काढला की उभाट्या प्रवचनाचे महाराज. गायन वादन पाहिजे. रंग भरे लावणी मृंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने हो गायनाची रंगी शक्ती अद्भुत अंगी हे तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडित सेवा. गोड असं भजन असलं पाहिजे ना. ते मग ते तुकोबारांच्या कीर्तनात शोभा महाराज चाली म्हणायचे, द्रुपद म्हणायचे आणि त्याच्यामुळे कीर्तनाला रंग भरायचा. आणि तुकाराम महाराज कायम त्यांनाच कीर्तनाला घेऊन जायचे. परिणाम असा झाला, तुकाराम महाराज त्या शोभा महाराजांना कीर्तनाला न्यायला लागल्यामुळं जसं तुकाराम महाराजांचं चित्त संसारात राहिलं नाही, तसं त्या शोभा महाराजांचंही संसारात चित्त राहिलं. आणि त्या शोभा महाराजांच्या बायकोला वाटलं अरा खतरनाक काम झालं. आता आपला नवरा नक्की तुकोबारायांसारख्या वया बुडवल्याशिवाय राहत नाही, आपला नवरा नक्की आता संसार सोडल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या बाईनं कपट केलं. आणि ती बाई म्हटली का हो मालक, तुम्हाला जर एवढे तुकाराम महाराज आवडतात तर त्यांना आपल्या घरी आणा, आपण त्यांना पंचगव्याचं स्नान घालू, पंचपक्वानाचं जेवण करू. इतका आनंद झाला शोभा महाराजांना. उड्याच मारायला लागले. काय माझ्या बायकोच्या मनात संकल्प आला. संध्याकाळी गेले, तुकोबाराय परवाच्या दिवशी लोहगावला कीर्तन आहे हो, आपल्या घरी मुक्काम. बरं तुकाराम महाराजांनी मुक्काम केला, जेवण केली रात्रीची आणि तुकोबाराय झोपी गेले. आणि पहाटे सकाळी 3 वाजताच बाई उठली. 3 दगडाची चूल मांडली, त्याच्यावर एक हांडा मांडला, खालून पाणी त्याला जाळ लावला. इतकं गरम पाणी तयार केलं, दगडाचा खडा जर पाण्यात पडला तर 2 तुकडे दगडाचे व्हावे. इतकं गरम पाणी तयार केलं. आणि तिला माहितीच होतं तुकाराम महाराजांनी माझ्या नवऱ्याला नेऊ नये कीर्तनाला. आणि तुकोबाराय आंघोळीला आले की हे पाणी त्यांच्या अंगावर टाकून द्यायचं. तसंच झालं. तुकोबारायांना काकडा करायचा होता, भजन करायचं होतं. तुकोबाराय म्हटले वहिनी आंघोळीला पाणी पाहिजे, आणते म्हणून. तसाच तो गरम पाण्याचा हंडा घेतला. ऐकाकडे असताने कर आणि जसाची तसा उकळत्या पाण्याचा हंडा तुकोबारायांच्या अंगा खांद्यावरती ओतून दिला. इतका दाह झाला, अंगाची लाही लाही झाली. हात वर केले रवी महाराज. जय माझी काज लागला ओना, जय माझी काज लागला ओना, धाव बाकेशवा माय बाबा, धाव बाकेशवा माय बाबा. तुकोबारायांनी धावा केला. धाव रे केशवा मायबा,
हात वर करून हे पांडुरंगा धावरे धावरे देवा, माझ्या अंगावरती काहीतरी पडलंय. देव इतक्या स्पीडनं धावला, तुकोबारांना आलिंगन दिलं देवानं आणि बाळ वेशातल्या देवानं तुकोबारांच्या अंगाचा दाह आपल्या अंगावर घेतला. तुकाराम महाराजांना काही झालं नाही. तुकाराम महाराज परत निघाले. आता बघा माझ्याकडं. आणि ज्या बाईनं गरम पाणी टाकलं होतं तिला म्हटले कल्याण असो तुझं. असतानी कोणाला म्हटले तुकाराम महाराज? ज्या बाईनं गरम पाणी अंगावर टाकलं होतं दाह व्हायला, काय म्हटले तिला? कल्याण असो तुझं. इथं सख्या भावानं बाण कोरला ना आपलं. एका आईच्या गर्भातून आलेले 2 भाऊ अर्ध्या एकरसाठी मालेगावला, चाळीसगावला, नाशिकला कोर्टामध्ये जातात. माझी अर्ध्या एकर घेतली, 1 इताचा बाण घेतला. इथं अंगावर उकळतं पाणी टाकलं तरी माफ केलं महाराज. काम क्रोध बंदीखानी क्रोध जिंकला बुवा. आणि मग क्रोध जिंकल्यावर म्हणता आलं, जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे.